नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.3 बघितलेली आहे. एक लास्ट क्वेश्चन बाकी होता, क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, आज तो आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. त्याच्यानंतर काही अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स म्हणजे जे काही तुमचे लॉज आहेत काही स्टेटमेंटबद्दल ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर एक्सरसाइज 1.4 बघणार आहोत. ठीक आहे, चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया. सीधी क्वेश्चन नंबर 4 बघा. राईट कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. काय करायचं तुम्हाला? कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करायचे दिलेल्या स्टेटमेंटचे. ठीक आहे, आता कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपण कोणत्या स्टेटमेंटचे फाइंड करत असतो? जे की कंडिशनल स्टेटमेंट आहेत. पी इम्प्लाइज क्यू. आपल्याला काय माहिती की जर पी इम्प्लाइज क्यू हे जर स्टेटमेंट असेल तर त्याचा कॉन्व्हर्स काय असतो की क्यू इम्प्लाइज पी. इनव्हर्स काय असतो? निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतं त्याचा? निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, मग काय जे काही दिलेलं तुम्हाला स्टेटमेंट आहे त्याला काय करावं लागेल आपल्याला? पी इम्प्लाइज क्यू म्हणजे एका स्टेटमेंटला पी घ्यावं लागेल, एकाला क्यू घ्यावं लागेल. ठीक आहे, मग जो काही पी इम्प्लाइज क्यू असेल त्याचा आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह माहिती आहे. मग त्याच्यानुसार आपण दिलेल्या स्टेटमेंटचे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करू शकतो. ठीक आहे, बघा काय करणार सर्वात अगोदर लेट पी. मग पी स्टेटमेंटला नाव देणार काय आहे? इफ पी देन क्यू म्हणजे हा काय असेल तुमचा पी स्टेटमेंट. एक्स लेस दॅन वाय फॉर ऑल एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू आर. ठीक आहे, क्यू स्टेटमेंट काय असेल? एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर परत एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू आर. ठीक आहे, मग हा झाला पी स्टेटमेंट, हा झाला क्यू स्टेटमेंट. मग दिलेलं स्टेटमेंट कसं असेल? देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. गिवन स्टेटमेंट डायरेक्टली लिहिणार आपण. गिवन स्टेटमेंट इज कसं असणार आहे आता हे स्टेटमेंट? पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, आता हा काय झाला तुमच्याकडे? पी इम्प्लाइज क्यू. मग आता आपण काय करणार? याचा इनव्हर्स, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करणार. मग आता पी इम्प्लाइज क्यू आपल्याकडे आहे तर आपल्याला याचा माहिती कॉन्व्हर्स काय असतं? क्यू इम्प्लाइज पी. देअरफॉर इट्स कॉन्व्हर्स इज काय असणार आहे? क्यू इम्प्लाइज पी. Therefore, the converse of given statement is डायरेक्टली लिहिलं आपण तरी चालेल. ठीक आहे ना. आता पी क्यू इम्प्लाइज पी म्हणजे पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स आहे म्हणजेच काय या स्टेटमेंटचा आहे. ठीक आहे ना. देअरफॉर द कॉन्व्हर्स ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय असेल? कॉन्व्हर्स क्यू इम्प्लाइज पी म्हणजे काय? इफ x square is less than y square then x is less than y, then x is less than y for all x comma y belongs to R. ठीक आहे, if q then p. बघा q implies p हा झाला कॉन्व्हर्स. therefore its inverse is मग याचा इन्व्हर्स काय असेल? निगेशन p implies निगेशन q. आता हे आपल्याला माहिती की कॉन्व्हर्स काय असतो? p implies q चा कॉन्व्हर्स असतो क्यू इम्प्लाइज पी आणि पी इम्प्लाइज क्यूचा इन्व्हर्स असतो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. मग देअरफॉर इट्स इन्व्हर्स इज निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. देअरफॉर द इन्व्हर्स ऑफ गिवन स्टेटमेंट, इन्व्हर्स ऑफ गिवन स्टेटमेंट मग दिलेल्या स्टेटमेंटचा इन्व्हर्स काय असेल? स्टेटमेंट इज आता बघा कसा असेल? निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. पी बघा काय स्टेटमेंट आहे? एक्स इज लेस दॅन वाय. बरोबर आहे. स्टेटमेंट काय आहे तुमचं? एक्स लेस दॅन वाय. त्याचं काय घ्यायचं आपल्याला? निगेशन. मग आता बघा आपण निगेशन कसं घेतो अशा स्टेटमेंटमध्ये? एक्स कसा आहे? लेस दॅन. बघा कसं घेणार? एक्स वाय लेस दॅन वाय आहे. निगेशन म्हणजे काय असणार? इट इज नॉट लेस दॅन म्हणजे ग्रेटर दॅन असेल. बरोबर आहे. उलट करा आडी लाईन. ठीक आहे, म्हणजे उलटं करणार आणि आपण जे काही इक्वल टू म्हणजे ग्रेटर ऑर इक्वल टू. आता इथे काय होतं? एक्स इज लेस दॅन वाय. मग एक्स इज लेस दॅन वायचं निगेशन काय असेल? एक्स इज नॉट लेस दॅन वाय. एक्स हा वायपेक्षा लहान नाही आहे म्हणजे काय असणार आहे? तो मोठा असणार आहे किंवा वायच्या बरोबर असणार आहे म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. निगेशन बघा याच्यामध्ये कशा प्रकारे आपण करत असतो. बघा एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय देन. ठीक आहे ना, म्हणजेच काय? आता हे झालं सिम्बॉलिकमध्ये. काय केलं? इफ दिस म्हणजे इफ आपण काय करणार याच्यामध्ये? इफ मला काय आपल्याकडे एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय हे काय केलं आपण? निगेशन ऑफ पी. बरोबर आहे. निगेशन पी काय आला? एक्स लेस दॅन वायचं निगेशन काय झालं? एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. देन
निगेशन ऑफ क्यू. आता इथे सेम काय असणार आहे, एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर कॉमा एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू कॅपिटल आर. आता हे लक्षात आलंय का, जर अशा प्रकारे एक्स लेस दॅन वाय असेल किंवा एक्स ग्रेटर दॅन वाय असेल, निगेशन करायचं असेल, लेस दॅन दिलेलं असेल तर ग्रेटर दॅन करा आणि इक्वल टूचं चिन्ह द्या. ठीक आहे, जर ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन करून काय करणार आपण, इक्वल टूचं चिन्ह देणार. ठीक आहे, मग बघा इफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय देन एक्स स्क्वेअर इज ऑल्सो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय फॉर एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू आर. ठीक आहे, हा होता त्याचा इनवर्स. नेक्स्ट काय असेल, देअरफॉर इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज काय असेल. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह पी इम्प्लाइज क्यूचा निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. हा काय आहे, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. देअरफॉर the contrapositive of p किंवा ऑफ गिवन स्टेटमेंट, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ ए गिवन स्टेटमेंट इज. ठीक आहे ना, दिलेल्या स्टेटमेंटचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह आता काय असणार आहे बघा, निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे, आता निगेशन ऑफ क्यू, क्यू काय दिलेला, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. आता याचं निगेशन आपल्याला लक्षात आले, हा लेस दॅन आहे, ग्रेटर दॅन आणि इक्वल टूचं साईन देणार. म्हणजेच इफ x is greater than or equal to y, sorry, x square is greater than or equal to y square. ठीक आहे, q आहे, then x is less than y, निगेशन काय असेल, greater than or equal to y. कशासाठी कंडिशन आहे, x, y belongs to r. हा झाला याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. निगेशन q इम्प्लाइज निगेशन p. ठीक आहे, आता काय करायचं होतं आपल्याला बघा, कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय माहीत असणं आवश्यक आहे की पी इम्प्लाइज क्यू हे जर स्टेटमेंट असेल तर कॉन्व्हर्स असतो क्यू इम्प्लाइज पी, इनव्हर्स असतो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. ठीक आहे, आपण इथे कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघा कशा प्रकारे फाइंड केले. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्टेटमेंटकडे बघा. अ फॅमिली बिकम्स लिटरेट. अ फॅमिली बिकम लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. ठीक आहे, आता हे इफ त्यांचा क्वेश्चन आहे, थोडासा स्टेटमेंटला वेगळं लिहिलेले बघा. इफ द वुमन इन इट इज लिटरेट देन अ फॅमिली बिकम्स लिटरेट. ठीक आहे, लक्षात येईल तुम्हाला ते लँग्वेजमध्ये. मग बघा कसं स्टेटमेंटला घेणार, लेट पी. आता आपण काय करत असतो, पी दिन करत असताना इफ पी देन क्यू असतं, बरोबर आहे. मग पी काय करत असतो, आपण पहिलं स्टेटमेंट घेत असतो. पण मोस्ट ऑफ दिस सेंटेन्समध्ये कसं दिलेलं असतं स्टेटमेंट, जसं की इथे दिलेलं होतं, इफ धिस देन धिस. मग हा पी घेतो, हा क्यू घेतो. आता इथे तसं आहे का, थोडंसं स्टेटमेंट उलटं दिलेलं आहे. पण आपल्या लक्षात आलं पाहिजे इफच्या नंतरचा पार्ट म्हणजे काय, आपलं पी स्टेटमेंट आहे. म्हणजे इथं स्टेटमेंट काय असेल, वुमन इन फॅमिली इज लिटरेट. ठीक आहे ना, इट म्हणजेच इथे फॅमिलीसाठी वापरलेलं आहे. मग पी स्टेटमेंट काय घेणार, दी वुमन इन फॅमिली इज लिटरेट. वुमन इन फॅमिली इज लिटरेट. ठीक आहे, वुमन इन फॅमिली इज लिटरेट. क्यू स्टेटमेंट काय असेल बघा, आता फॅमिली बिकम्स लिटरेट. ठीक आहे, हे झालं तुमचं क्यू स्टेटमेंट, फॅमिली बिकम्स लिटरेट. बघा कसं स्टेटमेंट घेतलं, पी स्टेटमेंट काय, द वुमन इन इट म्हणजेच काय, फॅमिली इज लिटरेट. आणि सेकंड काय असेल, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. ओके, आता पी स्टेटमेंट झालं क्यू स्टेटमेंट. देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज कसं असणार आता हे स्टेटमेंट, पी इम्प्लाइज क्यू, बरोबर आहे का. इफ पी देन क्यूज नुसार बघा, दिस देन दिस म्हणजेच काय झालं, पी इम्प्लाइज क्यू. मग त्याचं कॉन्व्हर्स फाइंड करा, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, देअरफॉर इट्स कॉन्व्हर्स इज, मग याचा कॉन्व्हर्स काय असणार आहे, क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, कॉन्व्हर्स काय असणार आहे, क्यू इम्प्लाइज पी. बघा क्यू इम्प्लाइज पी काय असणार आहे, देअरफॉर द कॉन्व्हर्स ऑफ गिवन स्टेटमेंट of a given statement is, converse of a given statement is काय असणार आहे, गिवन स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स बघा, क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे काय, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट देन वुमन इन इट इज लिटरेट. बरोबर आहे का. बघा इफ राहिला आपला इथे, इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट. बघा आता, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. क्वेश्चन काय आहे, सॉरी
काय क्यू इम्प्लाइज पी आहे. मग क्यू स्टेटमेंट काय, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. म्हणजे इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट देन पी बघा, द वुमन इन इट इज लिटरेट. इट इज लिटरेट म्हणजे जर बघा उलट स्टेटमेंट आहे क्यू इम्प्लाइज पी, हा झाला त्याचा कॉन्व्हर्स. मग नेक्स्ट आहे आपल्याकडे इनवर्स. देअरफॉर इट्स इनवर्स इज. इनवर्स काय असणार आहे, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू हा काय आहे त्याचा इनवर्स, पी इम्प्लाइज क्यूचा. मग बघा स्टेटमेंट कसं लिहिणार आहे, देअरफॉर द इनवर्स ऑफ ए गिवन स्टेटमेंट इज. मग इनवर्स ऑफ ए गिवन स्टेटमेंट काय असणार आहे बघा, निगेशन ऑफ पी. पी स्टेटमेंट काय आहे, द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट. मग त्याचं निगेशन काय असेल, द वुमन इन अ फॅमिली इज नॉट लिटरेट. मग बघा इफ द वुमन इन अ फॅमिली इज नॉट लिटरेट. ठीक आहे ना, निगेशन आहे म्हणजे काय असेल, इज नॉट लिटरेट. देन बघा नेक्स्ट निगेशन ऑफ क्यू, देन अ फॅमिली बिकम्स लिटरेट. हे काय आहे, तो नेक्स्ट स्टेटमेंट आहे क्यू स्टेटमेंट, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. तर निगेशन ऑफ क्यू काय असेल, देन फॅमिली बिकम्स इलिटरेट किंवा फॅमिली बिकम्स लिटरेट आहे त्याचं इज नॉट अ लिटरेट. ठीक आहे, इफ द वुमन इन इट फॅमिली इज नॉट लिटरेट देन फॅमिली इज नॉट, देन फॅमिली बिकम becomes किंवा द फॅमिली इज नॉट लिटरेट. ठीक आहे ना, फॅमिली इज नॉट लिटरेट. ठीक आहे, किंवा इलिटरेट. ठीक आहे ना, इज नॉट लिटरेट म्हणजे काय ते इलिटरेट आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे, द फॅमिली इज नॉट अ लिटरेट. ठीक आहे, हा काय होता त्याचा इनवर्स. त्याच्यानंतर काय असेल, देअरफॉर इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज. मग याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असणार आहे, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ठीक आहे, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन पी. देअरफॉर द contrapositive of a given statement is काय असणार आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघा, निगेशन ऑफ क्यू. म्हणजे इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. ठीक आहे ना, ठीक आहे, डज नॉट बिकम्स आहे म्हणजे इफ अ फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट. इफ अ फॅमिली does not become literate. ठीक आहे, if a family does not become literate then बघा आता हे काय आहे, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट देन निगेशन ऑफ पी, देन द वुमन इन इट इज नॉट लिटरेट. देन द वुमन in it is not literate. ठीक आहे, हा काय होता तुमचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा निगेशन ऑफ क्यू. आता या स्टेटमेंटचं निगेशन काय असेल, अ फॅमिली बिकम्स लिटरेटचं इंग्लिश ग्रामरनुसार काय असेल, अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. ठीक आहे ना, अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट देन पी स्टेटमेंटचं काय निगेशन, देन द वुमन इन इट इज नॉट लिटरेट. ठीक आहे, तसंच बघा आता इथे काय केलं होतं आपण, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. इफ द वुमन इन अ फॅमिली इज नॉट लिटरेट देन द फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. ठीक आहे, इथे इज नॉट घेतले आपण, डज नॉट यूज करायचं, डज नॉट बिकम लिटरेट. ठीक आहे, डज नॉट बिकम लिटरेट. ठीक आहे, डज नॉट बिकम लिटरेट जस्ट इंग्लिश लँग्वेज पार्ट. ठीक आहे, जर एस असेल तर आपण काय करतो, डज नॉट वगैरे यूज करत असतो. ठीक आहे, तर डज नॉट बिकम लिटरेट. ठीक आहे, आता इथे अशा प्रकारे आपल्याला कॉन्व्हर्स इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करायचा होता. स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला पुढचा प्रश्न बघा आता, थर्ड क्वेश्चन फोर्थमधला.
इफ अ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. ठीक आहे, मग काय करणार आपली पहिली स्टेप काय असेल, लेट पी इफ, नंतरचं स्टेटमेंट म्हणजे काय असेल, पहिलं स्टेटमेंट काय असेल, सरफेस एरिया डिक्रीजेस. ठीक आहे, सरफेस एरिया डिक्रीजेस. ठीक आहे, तुमचं पी स्टेटमेंट. मग क्यू स्टेटमेंट लेट करणार, देन प्रेशर इन्क्रीजेस. मग काय असेल, प्रेशर इन्क्रीजेस. हा काय झाला तुमचा क्यू स्टेटमेंट. आता हे काय झालं, पी आणि क्यू स्टेटमेंटला नाव दिले. मग द गिवन स्टेटमेंट इज, मग गिवन स्टेटमेंट कसा असेल, पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, हे झालं तुमचं गिवन स्टेटमेंट. इफ पी देन क्यू, पी आणि क्यू नावं दिली आणि त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पी इम्प्लाइज क्यू. मग त्याचं काय फाइंड करायचं आपल्याला, कॉन्व्हर्स. देअरफॉर इट्स कॉन्व्हर्स इज, याचा कॉन्व्हर्स काय असेल, पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स काय असतो, क्यू इम्प्लाइज पी. हे आपल्याला माहिती आहे की पी इम्प्लाइज क्यू असेल तर कॉन्व्हर्स असतो क्यू इम्प्लाइज पी. आता बघा असा क्वेश्चन खूप सिम्पल असतो, 3-1 मार्क्ससाठी विचारतात. काहीच नाही, तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं, पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स असतो क्यू इम्प्लाइज पी, इनवर्स असतो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असतो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. ठीक आहे, मग देअरफॉर द कॉन्व्हर्स ऑफ गिवन स्टेटमेंट, द कॉन्व्हर्स ऑफ गिवन स्टेटमेंट इज, गिवन स्टेटमेंट इज. मग काय असेल कॉन्व्हर्स गिवन स्टेटमेंटचा बघा, क्यू इम्प्लाइज पी. आता क्यू काय आहे बघा इथे, प्रेशर इन्क्रीजेस. म्हणजेच का, इफ प्रेशर इन्क्रीजेस देन पी, म्हणजेच काय, सरफेस एरिया डिक्रीजेस. देन सरफेस एरिया डिक्रीजेस. हा काय झाला तुमचा, सरफेस एरिया डिक्रीजेस. ओके, दिस इज द कॉन्व्हर्स ऑफ द स्टेटमेंट. असं जर स्टेटमेंट असेल, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. मग उलट कॉन्व्हर्स म्हणजे काय, इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, आता बघूया इनवर्स. मग बघा इनवर्स काय असणार आहे, देअरफॉर इट्स इनवर्स इज. मग इनवर्स काय असणार आहे, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. इट्स इनवर्स म्हणजे काय, पी इम्प्लाइज क्यूचा इनवर्स काय असेल, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. देअरफॉर द इनवर्स ऑफ गिवन स्टेटमेंट, इनवर्स ऑफ ए गिवन स्टेटमेंट इज. मग दिलेल्या स्टेटमेंटचा इनवर्स काय असणार आहे बघा, इज इनवर्स लिहितं निगेशन ऑफ पी. आता बघा स्टेटमेंट काय दिले, सरफेस एरिया डिक्रीजेस, म्हणजे सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज देन, इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज देन प्रेशर डज नॉट इन्क्रीज. ठीक आहे, बघा फक्त ते आपण इंग्लिशमध्ये जसं डिक्रीजेस आहे, मग आपण काय करणार त्याला, डज नॉट डिक्रीज. ओके, इफ निगेशन ऑफ पी घेतोय बघा, इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज देन, ठीक आहे, डिक्रीज देन बघा निगेशन ऑफ पी इम्प्लाइज देन क्यू, निगेशन ऑफ क्यू, प्रेशर इन्क्रीजेस. निगेशन क्यू काय असेल, प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस, प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस. ओके, डज नॉट इन्क्रीजेस डिक्रीजेस, सॉरी हां इन्क्रीजेस, इथे डिक्रीजेस असेल. ठीक आहे, म्हणजे डज नॉट इन्क्रीजेस. बघा काय होतं, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, सरफेस एरिया डिक्रीजेस. हा काय होता तुमचा पी स्टेटमेंट आहे, याचं निगेशन काय असणार आहे, सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस, म्हणजे प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस. ठीक आहे, हा झाला तुमचा इनवर्स. मग कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बघा, देअरफॉर की आपण इकडे लिहूया, देअरफॉर इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इज. काय असणार आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. ठीक आहे ना, हा झाला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. मग देअरफॉर द कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ ए गिवन स्टेटमेंट, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ ए गिवन स्टेटमेंट. मग दिलेल्या स्टेटमेंटचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बघा काय असेल, स्टेटमेंट इज काय असणार आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी करायचे. निगेशन ऑफ क्यू, प्रेशर इन्क्रीजेस, म्हणजे प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस. इफ प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस, इफ प्रेशर डज नॉट increases, okay, if pressure does not increases then negation of P,
देन सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. ठीक आहे, देन सरफेस एरिया डज नॉट काय आहे डिक्रीजेस. ठीक आहे, डज नॉट डिक्रीजेस. हे झालं तुमचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ अ स्टेटमेंट. ठीक आहे, बघा कशा प्रकारे आपल्याला कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करायचं. ठीक आहे, आता फोर्थ क्वेश्चन आहे बघा, हे रफ करतो तोपर्यंत. द व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. आता आपण काय करत असतो ज्यावेळेस आपल्याला कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करत असतो, तर आपल्याला काय माहीत असतं की पी इम्प्लाइज क्यू ह्या स्टेटमेंटचा आपल्याला कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करायचं. मग इथे इफ देन दिसतंय, मग आपल्याला काय करायचं आहे, इफच्या नंतरचा पार्ट म्हणजे पी, देनच्या नंतरचा क्यू, म्हणजे पी इम्प्लाइज क्यू आला आपल्याकडे, त्याचा आपण काय करणार क्यू इम्प्लाइज पी म्हणजे कॉन्व्हर्स, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू म्हणजे इनव्हर्स, आणि निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी म्हणजे हे काय झालं तुमचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, मग सर्वात अगोदर स्टेटमेंटला नाव देणार लेट पी व्होल्टेज इन्क्रीजेस. हे झालं काय पी स्टेटमेंट, व्होल्टेज इन्क्रीजेस. ठीक आहे, नेक्स्ट क्यू स्टेटमेंट काय असणार आहे, करंट डिक्रीजेस. ठीक आहे, करंट डिक्रीजेस, व्होल्टेज इन्क्रीजेस आणि करंट डिक्रीजेस हे दोन स्टेटमेंट आहेत. मग आता गिवन स्टेटमेंट इज देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज, दिलेलं स्टेटमेंट कसं असेल, पी इम्प्लाइज क्यू, हा झाला दिलेला स्टेटमेंट. ओके, मग आता याचं काय करणार आपण कॉन्व्हर्स फाइंड करणार. ठीक आहे, देअरफॉर इट्स कॉन्व्हर्स इज, मग डायरेक्टली काय देणार, इट्स कॉन्व्हर्स इज क्यू इम्प्लाइज पी. पी इम्प्लाइज क्यू झालं आणि त्याचं कॉन्व्हर्स काय झाला क्यू इम्प्लाइज पी. देअरफॉर दी कॉन्व्हर्स ऑफ गिवन स्टेटमेंट, कॉन्व्हर्स ऑफ गिवन स्टेटमेंट, मग दिलेल्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स बघा, कॉन्व्हर्स ऑफ ए गिवन स्टेटमेंट इज काय असणार आहे, क्यू इम्प्लाइज पी. क्यू काय आहे, करंट डिक्रीजेस, म्हणजे इफ करंट डिक्रीजेस. ठीक आहे ना, इफ लावणार ना आपण, क्यू इम्प्लाइज आहे ना, इफ करंट डिक्रीजेस देन व्होल्टेज, इफ करंट डिक्रीजेस देन व्होल्टेज इन्क्रीजेस, देन व्होल्टेज इन्क्रीजेस. ठीक आहे, हा काय झाला तुमचा कॉन्व्हर्स. ठीक आहे ना, इफ करंट डिक्रीजेस देन व्होल्टेज इन्क्रीजेस म्हणजे क्यू इम्प्लाइज पी. मग त्याच्यानंतर बघा इनव्हर्स, देअरफॉर इट्स इनव्हर्स इज, मग त्याचा इनव्हर्स काय असतो, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आता अशा स्टेटमेंटमध्ये निगेशन बघा फक्त आपण ते, तर व्होल्टेज इन्क्रीज म्हणजे व्होल्टेज डज नॉट इन्क्रीज, करंट डिक्रीजेस करंट डज नॉट इन्क्रीज, यांचं हे निगेशन असतं. एवढं इंग्लिशमध्ये जे लँग्वेजमध्ये आपण जसं निगेशन स्टेटमेंट घेत असतो नॉट इन्क्लूड करत असणार. ठीक आहे ना, मग बघा देअरफॉर द इनव्हर्स ऑफ गिवन स्टेटमेंट इज, मग दिलेल्या स्टेटमेंटचा इनव्हर्स स्टेटमेंट इज काय असणार आहे, निगेशन ऑफ पी म्हणजे काय व्होल्टेज इन्क्रीजेस, तर काय असणार आहे, इफ व्होल्टेज डज नॉट इन्क्रीज, इफ व्होल्टेज, ठीक आहे, व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस म्हणजे व्होल्टेज जर वाढलेलं नसेल, देन इफ व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस देन निगेशन ऑफ क्यू काय आहे, करंट डिक्रीजेस, निगेशन काय असेल, करंट डज नॉट डिक्रीजेस देन करंट डज नॉट डिक्रीजेस. ठीक आहे, डज नॉट डिक्रीज किंवा डिक्रीजेस. ठीक आहे, देन करंट डज नॉट डिक्रीजेस, हा काय झाला तुमचा इनवर्स ऑफ दी स्टेटमेंट. सेम आता याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह, देअरफॉर इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज काय असतं, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी, हा काय असतो कॉन्ट्रापॉझिटिव्ह. मग काय देणार, देअरफॉर द कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ ए गिवन स्टेटमेंट इज काय असेल बघा, डायरेक्टली लिहितो आता मी ते. ठीक आहे, देअरफॉर लिहूया दी कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ ए गिवन स्टेटमेंट इज, मग दिलेल्या स्टेटमेंटचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय आहे बघा. आता निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, क्यू काय आहे करंट डिक्रीजेस, त्याचं निगेशन करंट डज नॉट डिक्रीजेस म्हणजे इफ करंट डज नॉट डिक्रीजेस देन बघा करंट डज नॉट डिक्रीजेस देन. ठीक आहे,
व्होल्टेज इन्क्रीजेसचं काय करायचं आपल्याला, निगेशन घ्यायचं, निगेशन ऑफ पी. व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस, देन व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस. ठीक आहे, देन व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस. हे काय झालं त्याचा इनवर्स ऑफ ए गिवन, सॉरी काय होतं, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ ए गिवन स्टेटमेंट. ठीक आहे, बघा कशा प्रकारे कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करायचे. काही आता हे सिंपल 4 क्वेश्चन दिलेले होते तुम्हाला 4th क्वेश्चनमध्ये. इथे एक्झरसाइज तुमची 1.3 कंप्लीट झालेली. ठीक आहे, आता कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काहीच नाही, फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंट आहे, त्याच्या उलट करा, क्यू इम्प्लाइज पी असेल कॉन्वर्स. निगेशन घ्या, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू इनवर्स, आणि त्याच्या उलट करा, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी हा झाला त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला बघा कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करायचे आहेत. ठीक आहे, इथे एक्झरसाइज 1.3 कंप्लीट झालेली आहे. तर आता पुढचे काही स्टेटमेंट आहेत त्यांचे लॉज ते आपण बघूयात. ओके, लेट्स सी. आता बघा आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, आता एक्झरसाइज आपण 1.3 कंप्लीट केलेली. त्याच्यानंतर बघा काही तुम्हाला जे काही स्टेटमेंट आहेत त्या लॉजिकल कनेक्टिव्हने बनवलेले कंबाईंड जजमेंट, त्याच्यामध्ये आपण अँड ऑर वगैरे वापरत असतो. जसं आपण डी मॉर्गन्स लॉ बघितला तसेच काही लॉज आहेत स्टेटमेंटमध्ये. बघा पहिला लॉ काय आहे, आयडेम्पोटेंट लॉ. म्हणजेच काय बघा, त्याच्यामध्ये पी ऑर पी इज इक्विवॅलंट टू पी. म्हणजे काय, पी ऑर पी असेल तर एकच स्टेटमेंट त्यांचं ऑर घेतलं तर आपल्याला काय भेटतं, स्टेटमेंट इटसेल्फ. त्याच्यानंतर पी अँड पी म्हणजे काय असणार आहे, परत पीच भेटणार आहे. म्हणजे 2 स्टेटमेंटचं आपण कंजंक्शन घेतलं, म्हणजे एकच स्टेटमेंट आहे त्याचं आपण कंजंक्शन जर घेतलं तर आपल्याला तोच स्टेटमेंट इटसेल्फ भेटतो. नेक्स्ट बघा काय लॉ आहे, कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय की जर पी ऑर क्यू असेल तर त्याला आपण क्यू ऑर पी लिहू शकतो. म्हणजे पी ऑर क्यू इज लॉजिकली इक्वलंट विथ क्यू ऑर पी, किंवा पी अँड क्यू असेल तर त्याला क्यू अँड पी म्हणजे कम्युट करू शकतो. पीच्या जागी क्यू, क्यूच्या जागी पी घेऊ शकतो. म्हणजे हे कम्युटेटिव्ह लॉ बघा लक्षात येतो का की पी अँड क्यू असेल तर त्याला आपण क्यू अँड पी लिहू शकतो. बरे असं का बरं लिहू शकतो, कारण आपल्याला माहिती की जर टी अँड एफ असेल तर त्याचा आन्सर काय असतं, एफ. आणि जर एफ अँड टी असेल तरी पण एफच असतं. ठीक आहे, लक्षात घ्या. असंच ऑरमध्ये सुद्धा असतं. मग नेक्स्ट आहे तुमचा असोसिएटिव्ह लॉ. बघा असोसिएटिव्ह लॉ काय असतं की जर पी ऑर क्यू ब्रॅकेटमध्ये ऑर आर असेल तर त्याला आपण काय लिहू शकतो, पी ऑर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये क्यू ऑर आर. म्हणजे ते त्यालाच कसं लिहू शकतो, पी ऑर क्यू ऑर आर. बघा असोसिएटिव्ह लॉ म्हणजे ब्रॅकेट्स आपण चेंज करू शकतो सगळीकडे थ्रूआउट. जर ऑर असेल किंवा अँड असेल, नेक्स्टमध्ये बघा किंवा अँड असेल, पी अँड क्यू अँड आर, तर त्याला आपण पी अँड क्यू अँड आर लिहू शकतो. ठीक आहे, किंवा त्याला पी अँड क्यू अँड आर असं पण लिहू शकतो. ठीक आहे ना, हे झालं तुमचं असोसिएटिव्ह लॉ. नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग डिस्ट्रीब्यूट कसं करायचं, जर अँडला ओव्हर डिस्ट्रीब्यूट ऑर किंवा ऑर डिस्ट्रीब्यूट ओव्हर अँड, तर बघा पहिलं काय आहे, पी ऑर क्यू अँड आर असं जर असेल तर त्याला कसं लिहू शकतो, बघा पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. म्हणजे ते डिस्ट्रीब्यूट कसं केलं, ओव्हर काय केलं, अँड, म्हणजे ऑरने ओव्हर आर अँड डिस्ट्रीब्यूट करण्यात आले. ठीक आहे, नेक्स्ट बघा पी अँड क्यू ऑर पी अँड क्यू इन ब्रॅकेट क्यू ऑर आर इज इक्वलंट विथ पी अँड क्यू ऑर पी अँड आर. म्हणजे आता इथे अँडने काय केलं, आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता पी अँड क्यू ऑर आर इज इक्वलंट टू पी अँड क्यू ऑर पी अँड आर. म्हणजे ते अँडने काय केलं, आपण डिस्ट्रीब्यूट केलं ओव्हर ऑर. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लक्षात आला आहे का की अँड किंवा ऑरने आपण एकमेकाला ओव्हर डिस्ट्रीब्युशन करू शकतो. म्हणजे डिस्ट्रीब्यूट कसं करणार बघा, जर पी ऑर क्यू अँड आर असेल तर पी ऑर क्यू अँड पी ऑर आर असं लिहू शकतो, किंवा
पी अँड क्यू ऑर आर असेल तर पी अँड क्यू ऑर पी अँड आर, याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो. ठीक आहे ना. मग नेक्स्ट बघा आयडेंटिटी लॉ. आता हे आपल्याला माहिती आहे, आपण बघितलेलं आहे की पी ऑर एफ काय असतं, पी असतं. जसं आपण टी ऑर एफ मध्ये ऑरमध्ये बघितलं होतं. जर एखादं स्टेटमेंट आहे त्याला ऑर एफ आहे, काय येणार आहे, पीच येणार आहे. का बरं, कारण पीची जर व्हॅल्यू टी असेल ट्रूथ व्हॅल्यू तर टी ऑर एफ टी येणार आहे, जर एफ असेल तर एफ येणार आहे, म्हणून पी ऑर एफ इज एफ. नंतर आहे पी अँड एफ इज एफ. आता इथे एफ का बरं घेतलं, एखादं स्टेटमेंट अँड एफ असेल तर त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जरी ट्रू असेल तरी पण आपल्याला एफच भेटेल, आणि एफ असेल ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स तरीसुद्धा आपल्याला व्हॅल्यू एफच भेटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पी ऑर टी इज टी. मध्ये एखादं स्टेटमेंट ऑर घेतं विथ टी, जे ट्रूथ व्हॅल्यू टी असेल तर ते टीच येणार आहे, कारण ऑरमध्ये आपल्याला माहिती काय असतं, टी ऑर एनिथिंग इज टी. कारण जर पी जर ट्रू असेल तर काय भेटणार आहे, टी ऑर टी टी, आणि जर फॉल्स असेल तर एफ ऑर टी इज ऑल्सो टी. त्यामुळे पी ऑर टी काय असणार आहे, टीच. नेक्स्ट बघा पी अँड टी इज इक्वल टू पी. आता इथे बघा बरोबर आहे, काय पी अँड टी काय दिले, पी दिले. म्हणजे जर टी जर समजा तुमचा पी जर ट्रू असेल म्हणजे टी असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू, तर टी अँड टी काय असेल, टी भेटेल. जर एफ असेल तर काय भेटणार आहे, एफ अँड टी इज एफ, म्हणजे पीच्या ट्रूथ व्हॅल्यूवर डिपेंड करेल, म्हणून इक्वलंट विथ पी. ओके, हे झाले आयडेंटिटीज लॉ. नेक्स्ट आहे बघा तुमचा कॉम्प्लिमेंट लॉ. आता हे आपण बघितलेलं की पी ऑर निगेशन ऑफ पी काय असतं, टी असतं. हे काय बघितलं होतं आपण टॉटोलॉजीमध्ये बघितलं होतं. त्याच्यानंतर पी अँड निगेशन पी हे कशामध्ये एक्झाम्पल घेतात आपण, कॉन्ट्राडिक्शनमध्ये, की पी अँड निगेशन पी ऑलवेज काय असतं, एफ असतं. हे तुमचे कॉम्प्लिमेंट लॉमध्ये येतं. त्याच्यानंतर बघा ॲब्झॉर्प्शन लॉ आहे. ओके, नेक्स्ट बघा आता ॲब्झॉर्प्शन लॉ 7th. मग पी ऑर पी अँड क्यू इज लॉजिकली इक्वलंट विथ पी. बघा ॲब्झॉर्प्शन लॉ काय सांगते बघा, पी ऑर बघा ब्रॅकेटमध्ये काय आहे, पी अँड क्यू. म्हणजे जर तुमच्याकडे बघा असं पी आणि पी असं ब्रॅकेटमध्ये सोबत आला, ऑर असेल आणि अँडच्या सोबतमध्ये, तर जो काही पी असेल ना तोच तुमचा लॉजिकली इक्वलंट. म्हणजे कसं, जर पी ऑर पी अँड क्यू असा असेल तर त्याला आपण डायरेक्टली पी लिहू शकतो, किंवा पी अँड पी ऑर क्यू असा असेल तर त्याला पण काय म्हणा, डायरेक्टली पी. म्हणजे एखादं स्टेटमेंट ऑर विथ त्या स्टेटमेंटचं अँड घेतोय एखाद्या दुसऱ्या स्टेटमेंटसोबत, तर त्याला ॲज इट इज डायरेक्टली पी लिहिणार. बघा ॲब्झॉर्प्शन लॉ. त्याच्यानंतर बघा बरं ॲब्झॉर्प्शन लॉ कसं काय येऊ शकतं, बरं लक्षात येते का, की पी अँड क्यू ज्या वेळेस घेतोय, अँड म्हणजे काय असणार आहे, दोघांमध्ये काहीतरी त्यांचं ऑर घ्यायचं आहे विथ पी घ्यायचं आहे, म्हणजे शेवटी ऑर पी सोबतच येणार. म्हणजे जे काही व्हॅल्यू डिपेंड असणार आहे याची जी काही ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे ती पीचीच ट्रूथ व्हॅल्यू असेल, म्हणून हा काय आहे, पीच्या इक्वलंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा कंडिशनल लॉ. आता कंडिशनल लॉ म्हणजे काय, पी इम्प्लाइज क्यू काय असतं, कशाच्या इक्वलंट असतो, निगेशन पी ऑर क्यूच्या. हे आपल्याला माहिती आहे. कंडिशनल लॉ म्हणजेच काय, पी ऑर क्यूलाच आपण इक्वलंट कशाला लिहितो, निगेशन पी ऑर क्यू. सो पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच काय, निगेशन पी ऑर क्यू असतं. नेक्स्ट बघा बाय कंडिशनल लॉ सेम. जर बघा पी डबल इम्प्लाइज क्यू असेल याचा अर्थ काय असतो, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. त्याच्यानंतर आपल्याला काय माहीत असतं की पी इम्प्लाइज क्यू काय असतं, निगेशन पी ऑर क्यू इक्वलंट. आता वरतीच बघितलं कंडिशनल लॉमध्ये ते इथे वापरणार. मग काय असेल, क्यू इम्प्लाइज पी म्हणजे निगेशन क्यू ऑर पी, बाकी ॲज इट इज. ठीक आहे. म्हणजेच पी डबल इम्प्लाइज क्यूला काय देऊ शकतो, निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. हे झाले तुमचे काही लॉज. ठीक आहे, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. ठीक आहे. आता इथे बघा आपण सर्वच्या सर्व लॉज बघितलेले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 1.4 बघूयात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे काही मित्र असतील त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून तुमच्या सर्व मित्रांना याची माहिती होईल, जे इयत्ता 12वीसाठी 2022साठी तयारी करत आहेत, ज्यांची बोर्ड एक्झाम 2022 त्यांच्याकरिता आपण बॅच स्टार्ट केलेली आहे परिवर्तन या यूट्यूब चॅनलवरती, आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर. ठीक आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.